एक सविस्तर बातमी। हिंदू धर्मानुसार श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यातही श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे। मुंबईतील प्रसिद्ध शिवमंदिर बाबुलनाथ इथे शिवभक्तांनी सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे। हे शिवमंदिर मुंबईतील सर्वात प्राचीन मंदिर आहे आणि याच मंदिर परिसरातून आढावा घेत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव थेट आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। स्नेहा, गुड मॉर्निंग। आज श्रावणी सोमवार आहे, पहिला श्रावणी सोमवार। मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असेल, काय सध्या वातावरण? सोमवार आहे, त्याच अनुषंगाने मुंबईतील प्रसिद्ध असं शिवमंदिर म्हणजेच बाबुलनाथ मंदिर हे प्रचंड जुनं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे। या मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात होत असते आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर भाविक या मंदिरामध्ये मुंबईतूनच नव्हे तर ठिकठिकाणाहून या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। बाबुलनाथ मंदिरामधील गाभाऱ्यामध्ये सध्या आपण आहोत, त्यामध्ये विद्युत रोषणाई गाभाऱ्यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते। तसंच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फुलांची सजावट देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे। खरं तर श्रावण महिन्यात शनिवार आणि सोमवार अत्यंत महत्त्वाचं समजलं जातो। या दिवशी व्रत देखील केलं जातं आणि या दिवशी विशेष करून भगवान शिव यांची पूजा केलेली जाते। त्याच अनुषंगाने मोठ्या संख्येने मुंबईतील बाबुलनाथ मंदिरामध्ये भक्तजन आपल्या मनोकामना ज्या असतात त्या व्यक्त करण्यासाठी भगवान शिव यांच्या पुढे आपल्या मनोकामना व्यक्त करण्यासाठी इथे येत असतात। आपण जर पाहिलं तर आज शिवमूठ जी आहे ती तांदूळ ही शिवमूठ आहे। प्रत्येक सोमवारी ही शिवमूठ जी आहे ती बदलत असते, पुढच्या सोमवारी वेगळी शिवमूठ असणार आहे। त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ही जी शंकराची पिंडी आहे त्यावरती बेलाचं पान असू द्यात किंवा दुर्वा असून द्यात, हे वाहण्यासाठी आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे, आपल्या मनातील भाव आहेत ते व्यक्त करण्यासाठी, भगवान शिव यांच्या पुढे व्यक्त करण्यासाठी सर्वजण लांबून लांबून या मंदिरात येत असतात। आता देखील आपण पाहिलं ज्याप्रमाणे शिवमूठ तांदूळ आहे त्याप्रमाणे भक्तजनांनी शिवमूठ तांदूळ असल्याप्रमाणेच इथे पिंडीवरती तांदूळ देखील वाहिलेला आहे। तसंच मनोकामना ज्या आहेत त्या भक्तजन आपल्या मांडत असतात आणि दूर दूरहून या ठिकाणी प्रत्येकजण येत असतात। आजच्या दिवशी उपवास देखील बरेच भक्तजन करत असतात। शनिवार आणि सोमवार हा श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। आज जरी पहिला सोमवार असला तरी अजून पुढचे 3 सोमवार आहेत, त्या सोमवारी देखील भक्तजन या मंदिरामध्ये मोठ्या संख्येने येणार आहेत आणि गर्दी देखील पहाटेपासूनच या बाबुलनाथ मंदिरामध्ये होत असते, आपल्याला पाहायला मिळत असते। ठीक आहे स्नेहा, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि त्यामुळे काही दिवसांपासून थांबलेल्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। मात्र त्यांच्या संभाव्य युतीचे काय परिणाम होऊ शकतात, महायुती आणि महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो का, पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। सन्माननीय उद्धव ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे, ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी। शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललो। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे। दोन्ही नेत्यांनी त्यांच्या पक्षांची युती होईल की नाही यावर अजून थेट भाष्य केलेलं नाही। मात्र ठाकरे बंधूंची पावलं त्याच दिशेनं पडताना दिसतात, हेही नाकारता येणार नाही। त्यामुळे दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात काय परिणाम होतील ते आता पाहूया। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच मुख्य राजकीय सामना होताना दिसतोय। तसं पाहिलं तर मागील 3 दशकात कोणताही पक्ष स्वबळावर सत्तेत आलेला नाही। परिणामी युती आणि आघाडीच्या माध्यमातूनच राजकीय पक्षांना यश मिळालंय। मात्र मनसेनं मागील 2 दशकात सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या, परिणामी मनसेला मोठं यश मिळवता आलं नाही। त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेलाही मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 20च जागा मिळाल्या। त्यामुळं ठाकरे बंधूंसाठी एकत्र येणं ही राजकीय अपरिहार्यता बनली। ठाकरे बंधूंच्या एकजुटीमुळे मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार ठाकरे ब्रँडकडे पुन्हा येऊ शकतो। विखुरलेली मराठी मतं एकवटली जाऊ शकतात। मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात दोन्ही पक्षांची ताकद निर्माण होऊ शकते। मुंबई महापालिकेत ठाकरेंनी ताकद दाखवून दिली तर आगामी काळात दोन्ही पक्ष पुन्हा सशक्त होऊ शकतात। ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला काही फरक पडणार नाही असं भाजपकडून सांगितलं जातं। मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युती केली तर महायुतीवर काय परिणाम होऊ शकतात ते आता पाहूया। राज ठाकरेंच्या आक्रमक हिंदुत्वामुळे महायुतीचा हिंदुत्ववादी मतदार ठाकरेंकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही।
शिंदेच्या शिवसेनेला मिळालेली हिंदुत्ववादी मतंही राज ठाकरेंमुळे कमी होऊ शकतात. हिंदुत्ववादी मतं आणि मराठी माणसांची एकजूट महायुतीसाठी तोट्याची ठरू शकते. शिवसेनेच्या जी दिशा राहिली आतापर्यंत मागच्या 2019 मध्ये अचानक उद्धव ठाकरेंनी आपला सगळा विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती केली. ती युती राज ठाकरे मान्य करतील का किंवा लोक मान्य करतील का? त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या संभ्रमातून मला असं वाटत नाही की युतीवर याचा काही फार मोठा परिणाम होईल. महायुतीनंतर महाविकास आघाडीला ठाकरे बंधूंच्या युतीचे काय तडाखे बसू शकतात तेही जाणून घेऊयात. उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीत असल्यानं राज ठाकरेंना सोबत घ्यायचं असेल तर आघाडीतील घटक पक्षांना ते मान्य होईल का असा प्रश्न आहे. राज ठाकरेंचं आक्रमक हिंदुत्व काँग्रेससाठी अडचणीचं ठरू शकतं. परिणामी ठाकरेंची शिवसेना किंवा काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडली तर आघाडीचं अस्तित्वच संपू शकतं. ठाकरे बंधूंमुळे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर राजकीय आव्हान निर्माण होऊ शकतं. मात्र दोन्ही बंधूंची युती होणं तितकं सोपं नाही. कारण ठाकरे बंधूंमध्ये युती झाल्यास नेतृत्व कोण करणार? राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य असेल का? आदित्य ठाकरेंना राज यांचं नेतृत्व मान्य असेल का? जागा वाटपाचं काय? असे अनेक प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहेत. अर्थात असं असलं तरी एकत्र आल्याशिवाय जोरदार राजकीय कमबॅक करता येणार नाही याची ठाकरे बंधूंना जाणीव आहे. आणि त्यामुळेच ठाकरे बंधूंची पावलं युतीच्या दिशेनं पडत असल्याचं स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यात एक मोठी बातमी. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्यानं योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्या सावली रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई केली तो डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि त्यामुळे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सुरू झाली. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हटलेत आपण पाहूया. आणि जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बार बद्दल बोलावं. हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू नको. डिस्टर्ब होण्याचं कारण नाही. काम करायचं. तुझ्या मागे भाई तर आहे पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. योगेश्वर खोटे नाटे और योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे. एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे. त्याच्याकडून शिकलं पाहिजे. त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही. या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काडीचाही संबंध नाही. आणि राजीनाम्याची मागणी करताय. अरे बाबा, तुम्ही काय केलं?